Fourth example, integration of x upon 4x raised to 4 minus 20x square minus 3 dx. Solution, let I is equal to given function. आता इथं पहा x raised to 4 आहे, मग x स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये जर आणण्यासाठी फॉर्म्युल्याप्रमाणे मग आपल्याला x स्क्वेअर इज इक्वल टू टी पुटअप करावा लागेल. पुट x स्क्वेअर इज इक्वल टू टी, देन डेरिव्हेटिव्ह इज x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x dx, कारण विथ रिस्पेक्ट टू x काढतो. दिस इज इक्वल टू टीचा डेरिव्हेटिव्ह 1 विथ रिस्पेक्ट टू टी काढलो म्हणून इंटू डी टी. देअरफोर आता इथं पहा इंटिग्रेशनमध्ये एक्स डी एक्स आहे, मग त्याच्याऐवजी आपण डी टी अपॉन 2 पुटअप करू शकतो. देअरफोर एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी अपॉन 2. देअरफोर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन, आता इथं पहा एक्स इंटू डी एक्सच्या ऐवजी डी टी अपॉन 2 पुटअप केलं आहे, डिवायडेड बाय एक्स रेस टू 4च्या ऐवजी 4t स्क्वेअर मायनस 20t मायनस 3. आता इथं पहा सॉल्व करायला सोपं जाईल. आता इथं पहा टी स्क्वेअरच्या कोएफिशियंट 4 आहे, तो 4 कॉमन घ्या आणि हा 1/2 इंटिग्रेशनच्या बाहेर येईल कॉन्स्टंट. आय इज इक्वल टू 1/2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/4. आता इथं पहा 4 कॉमन घेतलं आहे, ब्रॅकेटमध्ये काय राहील टी स्क्वेअर मायनस 5t, कारण का 20 आहे. 4 इंटू 5 इज 20 इंटू मायनस म्हणजे मायनस 20, म्हणजे काही फरक पडणार नाही. मग टी स्क्वेअर मायनस 5t मायनस 3/4, का इथं 4 आहे का कॉमन घ्यायला नाही आहे. मग आपण डिवायडेड बाय 4 जर घेतलं तर हा इंटू 4 आणि डिवायडेड बाय 4 कॅन्सल होऊन 3च राहणार, म्हणून आपण डिवायडेड बाय 4 घेतलं. आता इथं पहा हा 4 पण कॉन्स्टंट आहे, 1/4 इंटिग्रेशनच्या बाहेर जर घेतला तर 1/2 इंटू 1/4 इज 1/8. इंटिग्रेशन ऑफ 1/, आता इथं पहा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आणायचे, मग टी स्क्वेअर मायनस 5t मायनस 3/4 डी टी हा इक्वेशन आलेले. आता याला कसं स्प्लिटअप करायचं पहा. आय इज इक्वल टू 1/8 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/, आता इथं पहा टी स्क्वेअर ऑलरेडी आहे, मायनस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आणण्यासाठी ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर पाहिजे. मग ए स्क्वेअर तर आहे, मायनस 2ab पाहिजे. इथं पहा 5 आहे, 2 कॉमन, आता 2 मल्टिपल ऑफ 2 लिहू शकत नाही आहे, म्हणून काय केलं इंटू 2 केलं, डिवायडेड बाय 2 केलं, म्हणजे हा 2 कॅन्सल होऊन 5च राहणार आणि इंटू टी म्हणजे काही फरक पडणार नाही. मग 2ab, ए म्हणजे टी, बी म्हणजे 5/2. मग बी स्क्वेअर आणण्यासाठी इथं बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये 5/2चा स्क्वेअर पाहिजे, पण 5/2चा स्क्वेअर 25/4. मग ॲड केलं पहा या ब्रॅकेटमध्ये 25/4 का ॲड केलं, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर आलं, मायनस आता 25/4 ॲड केलेलं कॅन्सल व्हायला पाहिजे. मग इथं मायनस 3/4 आहे, तो मायनस कॉमन घेतल्यावर ब्रॅकेटमध्ये प्लस 3/4 राहणार आणि प्लस 25/4 केलं आहे. आता हा मायनस मल्टिप्लाय होऊन मायनस 25/4च राहणार, म्हणजे हा मायनस 25/4 हा प्लस 25/4 कॅन्सल होऊन मायनस 3/4च राहणार. मग आता इथं ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे इथं ए म्हणजे काय आणि बी म्हणजे काय. ए म्हणजे टी आणि बी म्हणजे 5/2, मग ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, आता यांचं ॲडिशन करा कारण बेस सेम आलेलं आहे, बेस सेम असेल मग 28/4 येणार. मग आता स्क्वेअरच्या, आता ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे, हा एक्स जर मानलं तर आय ए स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये पाहिजे, मग याचं स्क्वेअर रूट लिहायला पाहिजे. दिस इज इक्वल टू 1/8 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/t मायनस 5/2चा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे आता 28चं स्क्वेअर रूट माहिती आहे का, माहीत नाही, म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 28 त्याचं स्क्वेअर अपॉन 4चा स्क्वेअर रूट माहिती आहे म्हणजे 2. आता इथं पहा स्क्वेअर रूट ऑफ 28/2चा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आलेलं आहे. मग 1/x स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचं फॉर्म्युला काय आहे, 1/2a इंटू लॉग ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए. मग इथं आय इज इक्वल टू 1/8 कॉन्स्टंट आहे म्हणून तो ॲज इट इज इंटू ब्रॅकेटमध्ये 1/2a. आता एच्या ठिकाणी काय आहे स्क्वेअर रूट ऑफ 28/2 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस ए, एक्सच्या ठिकाणी काय आहे टी मायनस 5/2 मायनस एच्या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ 28/2 डिवायडेड बाय टी मायनस 5/2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 28/2 मॉड कंप्लीट ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. आता हा ब्रॅकेट पहा 1/8 मल्टिप्लाय आहे म्हणून आपण ब्रॅकेट घेतलेलं आहे. आता हा 1/8 आणि हा 1/2
आणि आता हा 2 वरती गेला तर हा 2 आणि हा 2 कॅन्सल होऊन स्क्वेअर 1/√28च राहील, म्हणजे 1/8 इंटू √28 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 2t मायनस 5/2 मायनस √28/2 डिवायडेड बाय इथंही क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 2t मायनस 5/2 प्लस √28/2 मॉड कंप्लीट प्लस c. आता इथं पहा बेस सेम आहे 2, इथं पण बेस सेम आहे 2, वरचा आणि खालचे 2 कॅन्सल होतील. I इज इक्वल टू 1/8 इंटू √28 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ 2t मायनस 5 मायनस √28/2t मायनस 5 प्लस √28 प्लस c. आता t ची व्हॅल्यू पुटअप करायची राहिलेली आहे. फायनल आन्सर इज I इज इक्वल टू 1/8 इंटू √28 लॉग ऑफ मॉड ऑफ 2x² मायनस 5 √28/2x² मायनस 5 प्लस √28 प्लस c. टी ची व्हॅल्यू x² पुटअप केलेली आहे. दिस इज द फायनल आन्सर.